भाऊंनो, उद्या येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या पंचायत समितीच्या निवडणुका आहेत. या निवडणुकीच्या संदर्भामध्ये हा कार्यक्रम आहे. टाकाला जायचं गाडगा लपवायचं हे आमच्या काही धंदा करत नाही. हे असेल ते खुल्लाम खुल्ला. निवडणूक लागणार म्हणून माहीत झालं आपल्या सर्वांना ज्ञात आहे. माझं स्वतःचं अंजनगड गाव, जे गाव माझ्यावर प्रेम करते, ज्या गावानं मला घडवलं, ज्या गावातले जीवाभावाची माणसं, वयोवृद्ध माणसं माझ्यासाठी मतदानासाठी, आया बहिणी माझ्यासाठी फिरते. सगूबाई बाबा उभा आहे, रुक्मीबाई बाबा उभा आहे, रमाबाई बाबा उभा आहे. आज ते माझं स्वतःचं गाव बांधवणं या माणसाने काढून टाकलं. ज्यामध्ये यांचा नेता अशोकराव चव्हाण, यामध्ये तुमच्या आमच्या मामाचे पोरं, एक नागेश पाटील साहेब आमच्या मामाला या वयात सुद्धा असे हात हलते, बाबा बाबा करते, तरी दोन पोरं दोघांना धरून कलेक्टर ऑफिसला नेलं. तिथं अशोकराव चव्हाण, तिथं आमचा आमदार. तुम्हाला ज्ञात आहे, यांना पण माहित नाही. यांनी त्यांच्यावर दबाव टाकला, ते कलेक्टर ऐकायला तयार नाही. शेवटी देवेंद्र फडणवीसला यांनी फोन लावला आणि माझं गाव काढून मानोळ्यामध्ये टाकलं. अरे बाई, माझं गाव नव्हतं, तुमचा गुंडवळचा नंबर होता. काऊन? तर मुस्लिम समाज माझ्यावर प्रेम करते म्हणून. दोन गाव काढामध्ये, एक अंजनगड काढा, रुई टाका, गोंडवडचा काढा आणि हाडसरी टाका. अरे असे काम कशाला करता बाबा? लोकांसाठी काम करा ना तुम्ही, जनतेसाठी तुम्ही काम करा ना.